नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. नातूनगर अंबई रस्त्यावर 3 ठिकाणी दरड कोसळून 1.5 महिना उलटला, मात्र मार्ग अद्याप वाहतुकीसाठी बंद. माझे कोकणने बातमी प्रसारित केल्यानंतर मंत्री योगेश कदम यांनी घेतली दखल. खामतळा सुशोभीकरण कामाची मंत्री योगेश कदम यांच्याकडून पाहणी. 2 ते 2.5 महिन्यात कामाला सुरुवात. खेडवासियांसाठी आकर्षणाचे नवे केंद्र उभारणार. पेणमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या लो पॉली शिल्पावरून वाद. शिल्पामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्याचा आरोप. दोषी अभियंत्यांच्या निलंबनाची मागणी. आणि पेण बाजार समितीच्या सचिवांवर दडपशाहीचा आरोप. व्यापारी शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष. जुन्या जागा परत देण्याची व्यापाऱ्यांची मागणी. पाहूया सविस्तर वृत्त. मोठी अपडेट खेडमधून. नातूनगर अंबई रस्त्यावर 3 ठिकाणी दरड कोसळून 1.5 महिना उलटला, मात्र हा मार्ग अद्याप वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. शिवतर, जामगे, अंबई आणि चिंचाळी परिसराला जोडणारा हा महत्त्वाचा पर्यायी मार्ग आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा रस्ता तातडीने सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली होती. याबाबतची बातमी माझे कोकणने प्रसारित केल्यानंतर आता मंत्री योगेश कदम यांनी याची दखल घेतली आहे. गणपतीपूर्वी हा रस्ता प्रवासासाठी खुला करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं मंत्री योगेश कदम यांनी म्हटलंय. हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यास स्थानिक नागरिकांचे जवळपास 20 ते 25 किलोमीटर अंतर वाचणार आहे. त्यामुळे प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडून रस्ता खुला करण्यासाठी नेमकी कधी कार्यवाही होते याकडे ग्रामस्थांचं लक्ष लागलंय. जे काही खचलेलं आहे ते प्रमाण मोठं आहे. तिथे पावसाळी दिवसामध्ये पोकलेन जाऊ शकत नाही, म्हणून थोडासा उघाडी मिळाल्याच्या नंतर तिथे आपण काम चालू करू. गणपतीच्या आधी होईल. प्रयत्न आमचे आहेत की गणपतीच्या अगोदर ते करायचे, परंतु भूसंकलन हे मोठ्या प्रमाणामध्ये आहे, कारण कटिंग तिथे मोठ्या प्रमाणात झाली होती एकंदरीत. आणि तो रस्ता नव्याने आपण तयार केला होता. आपल्याला सर्वांना माहिती आहे की कोकणामध्ये जेव्हा आपण नवीन रस्ते तयार करतो तो बसण्याकरता एक दोन पावसाळे जावे लागतात. हा पहिला पावसाळा होता. नक्कीच त्याचं रस्त्याचं कामही अजून पूर्ण व्हायचं आहे, काही काम संपलेलं नाही. तर त्या अनुषंगाने आम्ही त्याचं नियोजन केलेलं आहे. अधिकाऱ्यांच्या संपर्कामध्ये मी देखील आहे. अधिकाऱ्यांनी जागेवर जाऊन पाहणी 1.5 महिन्यापूर्वीच केलेली आहे. पावसाळ्याच्या कडनं थोडासा एक उघाडी मिळाली की नक्की तिथे आम्ही योग्य ते उपाययोजना आम्ही करू. खेड शहरातील खामतळ्याच्या सुशोभीकरणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या कामासाठी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री तथा स्थानिक आमदार योगेश कदम यांनी कामाची पाहणी केली. यावेळी सीओ, अधिकारी, अभियंते, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक उपस्थित होते. खामतळ्यावर म्युझिकल फाउंटनसह विविध आकर्षणे उभारण्यात येणार आहेत. येत्या 2 ते 2.5 महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती मंत्री योगेश कदम यांनी दिली आहे. खेडवासियांसाठी हे नवे आकर्षण ठरणार आहे. सन्माननीय रामदासभाईंच्या संकल्पनेतून आपण इथे म्युझिकल फाउंटन आपण इथे उभं करतोय. त्याकरता 2 कोटीचा निधी देखील आपण उपलब्ध करून घेतलेला आहे. त्याची आज मी प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे. नगराध्यक्ष आहेत, उपनगराध्यक्ष आहेत, सीओ आहेत, सर्व नगरसेवक आहेत, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आहेत. एकंदरीत त्याचं एक संपूर्ण स्वरूप कसं असेल, फाउंटनच्या उंचीपासून तिथे आपल्याला जे विविध पद्धतीचे शोज आपल्याला ठेवायचे आहेत त्याची आज आपण इथे पाहणी केलेली आहे. मेंटेनन्सच्या दृष्टीने याच्यामध्ये कुठल्या गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे त्याची आम्ही चर्चा केलेली आहे. एकंदरीत खेडवासियांकरिता एक मनोरंजनासाठी एक अतिशय चांगली मोठी आणि चांगली उपलब्धी आपण इथे आज इथे आपण करत आहोत आणि त्याची पाहणी करायला आम्ही इथे आलेलो आहोत. कधीपासून दादा या ठिकाणी प्रत्यक्ष कामाला? एकदा आम्ही त्याचं एस्टिमेट आणि सगळं आम्ही डिझाईन फायनल केलं, मला वाटतं पुढच्या 1.5 महिन्यामध्ये याची टेंडरची प्रोसेस आम्ही सुरू करू आणि 2-2.5 महिन्याच्या दरम्यान आपण याचं काम देखील चालू करू. खेड शहरातील बहुचर्चित खामतळ्याच्या सुशोभीकरणाच्या कामाला आता वेग येण्याची चिन्ह आहेत. मंत्री तथा स्थानिक आमदार योगेश कदम यांनी खामतळ्याची पाहणी केली आहे. मात्र याच सुशोभीकरणाच्या कामामुळे अनेक वर्षांपासून खामतळा परिसरात बसणाऱ्या टेम्पो चालक मालकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सुशोभीकरणाच्या कामात टेम्पो चालकांची सध्याची बसण्याची जागा हटवली जाणार असल्याचं समोर आल्यानंतर संघटनेने पर्यायी जागेची मागणी केली आहे.
पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी किंवा त्याच ठिकाणी टेम्पो चालकांसाठी बसण्याची व्यवस्था करावी अशी मागणी मंत्री योगेश कदम यांच्याकडे करण्यात आली आहे। या संदर्भात टेम्पो चालक मालक संघटनेने मंत्री तथा स्थानिक आमदार योगेश कदम यांना निवेदन दिले। तसेच खेड शहर प्रमुख कुंदन सातपुते यांनाही निवेदन देत ही मागणी करण्यात आली आहे। त्यामुळे खामतळ्याचं सुशोभीकरण करताना टेम्पो चालकांच्या पुनर्व्यवस्थेचा प्रश्न प्रशासन कशा पद्धतीने सोडवणार याकडे आता लक्ष लागलंय। आम्ही खेड तालुक्यात खेड शहरामध्ये ट्रक चालक मालक संघटना आमची 332 नाका खामतला इथे आम्ही अनेक वर्षापासून इथे आम्ही ट्रक मालक संघटनेचा म्हणजे माल वाहतूक व्यवसाय आम्ही इथं करतो। तर आम्हाला गाडी लावण्यासाठी पर्यायी जागा आहे, पण आमची जी मूळ जागा बसण्याची आहे ती जागा म्हणजे जागेचा जो आमच्या इथे बाजूला जागेच्या इथे तलाव आहे, त्या तलावाचं सुशोभीकरणाचं काम चालू आहे। तर त्यासाठी आम्हाला इथून उठवण्याचे ह्याच्यात आहेत, म्हणून आम्ही नामदार योगेशदादा कदम यांना आज आम्ही निवेदन संघटनेच्या मार्फत दिलेलं आहे। काय चर्चा झाली दादा आम्हाला बोलत की आम्ही दादांची मागणी केलेली आहे की आम्हाला हीच जागा मिळावी, पण दादा बोलत की आम्ही ह्या गोष्टीवर विचार करून तुम्हाला पर्यायी जागा देऊ। तुम्ही तुमच्या विषयावरती काय मत, तुमचं म्हणणं काय? आम्ही स्वतःच विचारावर ठाम आहोत की आम्हाला हीच जागा मिळावी, कारण गेली अनेक वर्ष इथे बैलगाडी तलाव म्हणून रजिस्टर आहे। बैलगाडी गेल्या त्यानंतर आम्ही टेम्पो आले, तर आता आम्ही टेम्पो संघटना म्हणजे अनेक कालापासून जेव्हा बैलगाड्या होत्या तिथपासून आम्ही या जागेत व्यवसाय करतो। आमची लोक इथं बसतात। हाच एक आमचा हेतू आहे, आम्हाला हीच जागा मिळावी असा आमचा हेतू आहे। इथून जवळजवळ 184 मालक आहेत आणि ड्रायव्हर धरून 104 सभासद आहेत। राज्यात ड्रग्ज आणि अंमली पदार्थ विरोधात सरकारनं कठोर भूमिका घेतली आहे। प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ड्रग्ज विरोधी समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली। ड्रग्जच्या बाबतीत सरकारची भूमिका झिरो टॉलरन्सची असल्याचं योगेश कदम यांनी स्पष्ट केलं। तसेच ड्रग्जची उत्पादने केंद्रे देखील बंद करून त्याच्यावर कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलंय। त्यामुळे अंमली पदार्थ विरोधातील कारवाईला आता अधिक वेग येण्याची शक्यता आहे। जे पालकमंत्री आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करण्यात आलेली आहे आणि पालकमंत्र्यांचं तिथे ड्रग्सच्या बाबतीमध्ये विशेष लक्ष असलं पाहिजे आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी पूर्ण रिव्ह्यू घेईल, कारवाईचा पूर्ण आढावा घेईल आणि ड्रग्सच्या बाबतीमध्ये झिरो टॉलरन्सची पॉलिसी आमच्या सरकारची आहे। तदनुषंगाने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काही दिवसांपूर्वीच ANTFची आढावा बैठक देखील घेतली होती, म्हणजे अँटी नार्कोटिक जो टास्क फोर्स आहे त्याची देखील आढावा बैठक घेतली होती आणि पुन्हा त्याच्यामध्ये एक सातत्याने आढावा घेऊन कारवाया ज्या आहेत त्या अग्रेसर अजून झाल्या पाहिजेत, त्या मोठ्या प्रमाणात झाल्या पाहिजे। पेडलर्स आपल्याला सापडले पाहिजेत, जिथे मॅन्युफॅक्चरिंग होते ते आपण उद्ध्वस्त केले पाहिजे केंद्र सगळी। तर त्या अनुषंगाने आता पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन किंवा ही समिती करून त्यांच्यामार्फत त्या जिल्ह्यावरती कंट्रोल आम्ही ठेवू। मंत्री योगेश कदम यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केलाय। काँग्रेसकडून विद्यार्थ्यांचा राजकीय वापर करून त्यांना सरकारविरोधात भडकवलं जात असल्याचा आरोप कदम यांनी केला आहे। कसं आहे, काँग्रेसच्याकडनं ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये विद्यार्थ्यांचा फक्त राजकारणाकरिता उपयोग केला जातोय। विद्यार्थ्यांची माथी भडकवणं, त्यांना सरकारच्या विरोधामध्ये जाणून बुजून भडकवणं आणि अनरेस्ट तयार करणं, एक असमाधानाचं वातावरण तयार करणं, असा प्रयत्न काँग्रेसकडनं होतोय। म्हणजेच त्यांचा हेतू फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांमध्ये विष पेरणं आहे, सरकारच्या विरोधामध्ये विष पेरणं आहे। जी चांगली कामं होत आहेत ती न दाखवता ठीक आहे, प्रत्येक सरकारमध्ये ज्यांनी चुकीची कामं केली आहेत त्याला शिक्षा देणं हे आमची जबाबदारी असते, ती शिक्षा आम्ही दिलेली आहे। एकंदरीत जबाबदारी आम्ही स्वीकारलेली आहे। ह्या पुढे नीट एक्झाम्स असू द्या किंवा कुठल्याही ज्या परीक्षा असतात त्याला विद्यार्थी मोठ्या प्रमाणात अपीयर होत असतात, त्या व्यवस्थित झाल्या पाहिजेत, तिथे कुठे अनियमितता होऊ नये ह्यासाठी पॉलिसीमध्ये जे काही बदल करायचे ते आम्ही करतोय। काँग्रेसचं फक्त लक्ष विद्यार्थ्यांचा उपयोग करून घेऊन फक्त राजकारण करण्याकडे त्यांचं लक्ष आहे आणि मला वाटतं हा वाद आहे तो त्याच्यामधूनच कुठेतरी समोर आलेला दिसतोय। राज्यात महायुती भक्कम असली तरी रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील वाद काही थांबण्याचं नाव घेत नाही। शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादीसह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधलाय। आम्ही राष्ट्रवादीला गणतीत पकडत नाही आहोत। आम्ही जरी महायुतीमध्ये असलो तरी बीजेपीचे आमचे विचार एकत्र जुळत आहेत। राष्ट्रवादी नेहमी खोडा घालणारी पक्ष आहे आणि आज तटकरेचं त्यांच्याच पक्षामध्ये काय चालत नाही आहे, त्यांनी साहित्याचा प्रयत्न केलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये तटकरे कुटुंबाला त्या संदर्भात नक्की झटका मिळेल, हा माझा संदेश नक्की काय पक्ष श्रेष्ठी आदेश देईल ती लढाई नक्की होणार। पण निश्चित आहे की शिवसेनेचा
खासदार खेळाडू तयार आहे आपले. खेळाडू तर 1 नाही 4 तयार आहेत. त्या पक्ष आदेश देईल तो खेळून नक्की माझा उतरेल आणि लढाई जिंकून. भरत गोगावले पालकमंत्री झाल्यानंतर सुनील तटकरे यांनी शुभेच्छा दिल्या नसल्याच्या विधानावरून आमदार महेंद्र दळवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहूयात. अपेक्षा पण नाही आमची, म्हणजे कोणी शुभेच्छा द्याव्या हे आमची अपेक्षा पण नाही आहे. जनतेने जो जनादेश दिला त्याचा आदर महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतला आहे. त्यामुळे कोणी शुभेच्छा द्यायला दिला तरी आम्हाला काही फरक पडत नाही आहे. आता रडून काही फायदा होत नाही. आम्ही लढलेले सगळे मंडळी आहोत आणि ती लढाई आम्ही जिंकलेली आहोत. त्यामुळे आता तटकरे कुटुंबीय काय बोलत आहेत, मध्यंतरी झालेल्या एका शासकीय कार्यक्रमामध्ये त्यांनी नाराजी व्यक्त केली. आता एवढे आम्हीच त्यांना खासदार निवडून दिलेत. शासनाचा कार्यक्रम होता, राज्याचा होता, ते निम्मतेच असताना त्यांनी अशा पद्धतीने नाराजी व्यक्त करणं हे त्यांना शोभनीय निश्चित नाही आहे. पण त्यांचा तो स्थायी स्वभाव आहे. त्यांचा कार्यक्रम असला त्या धाटणीने घेऊन जातात. दुसऱ्याच्या कार्यक्रमामध्ये खोडा घालणं हे त्यांचं कामच आहे आणि आज खोडा हटलेला आहे. त्यामुळे बरेचसे पालकमंत्री झालेत आणि रायगड जिल्ह्यातल्या जनतेला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. प्रत्येकाला असं वाटतं की मी स्वतः पालकमंत्री, हा खऱ्या अर्थाने शिवसेनेचा नक्की विजय असणार. पेणमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या लो पॉलिश शिल्पावरून वाद निर्माण झाला. या शिल्पामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी केला आहे. संबंधित बांधकाम अभियंता सुहास कांबळे यांचं तात्काळ निलंबन करून शिल्पासाठी खर्च झालेला 25 लाखांचा निधी वसूल करावा अशी मागणी त्यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली. प्रशासनाने स्थानिक आमदार, नगराध्यक्ष, इतिहासकार, शिल्पकार आणि शिवप्रेमी संघटनांना विश्वासात न घेता शिल्प बसवल्याचा आरोपही बेकावडे यांनी केला. अनावरणानंतर जनतेतून संताप व्यक्त झाल्यानं प्रशासनाला हे शिल्प हटवावं लागलं. दरम्यान या प्रकरणात लवकर न्याय न मिळाल्यास पेण नगरपालिका कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बेकावडे यांनी दिला आहे. 15 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी महाराजांचं जे विनापरवाना आक्षेपार्ह शिल्प पेण शहरामध्ये बसवण्यात आलं होतं, ते शिल्प असे विचित्र प्रकारचं होतं की ज्याच्यातून लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. माझं म्हणणं एकच आहे की या शिल्प बसवण्याच्या वेळेस आपण खासदार, आमदार, नगराध्यक्ष, नगरसेवक, विविध शिवप्रेमी संघटना, काही इतर संघटना, लोकप्रतिनिधी, इतिहासकार, तज्ज्ञ यांची समिती नेऊन निर्णय घेतला होता का? बांधकाम त्याला हे कळत नाही का? छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य काय, पराक्रम काय, बलिदान काय हे त्याला माहित नाही का? मग असा महाराजांचा अपमान करणं हा पेणकरांचा महाराष्ट्रात झालेला अपमान आहे आणि पेणकरांची नाचक्की झालेली आहे. याला जबाबदार सुहास कांबळेचा आहे. ह्या बांधकाम अभियंत्यांनी 25 लाख खर्च दाखवलाय. तो खर्च कुठे दिसतोय? 25 लाख खर्च हा स्वतः लाटलेला आहे. तो त्याच्याकडून वसूल केला गेलाच पाहिजे आणि त्यांनी हे काही केलंय प्रकार याची दखल शासनाने घेत असताना त्याच्यावर कडक कारवाई, त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, त्याला निलंबन केलं पाहिजे. एवढेच नव्हे तर अँटी करप्शनद्वारे त्याची सखोल चौकशी करावी, कारण अनेक बांधकाम क्षेत्रातून त्यांनी कोट्यावधीची माया गोळा केलेली आहे आणि हा पेणकरांचा अपमान, महाराष्ट्रात झालेला अपमान कोणतीही जनता सहन करणार नाही. तर याबाबत शासनाने कठोर निर्णय घेऊन त्याला शिक्षा द्यावी ही पेणच्या जनतेची मागणी आहे. नाही तर त्यांच्या जनतेच्या आक्रोशाला शासनाला सामोरं जावं लागेल. पेण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांवर व्यापारी आणि शेतकऱ्यांकडून दडपशाहीचा आरोप करण्यात आला. सचिव पुरुषोत्तम पाटील हे अन्यायकारक अटी लादत असून व्यापारी, शेतकरी आणि कर्मचाऱ्यांना हीन वागणूक देत असल्याचा आरोप आहे. बाजार समितीच्या आवारात नव्यानं केलेल्या सिमेंट कॉन्क्रीटवर 6 बाय 4 फुटांच्या जागेत व्यापार करण्याची सक्ती केली जात असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. एवढ्या छोट्या जागेत माल ठेवणं हे शक्य नसल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय. त्यामुळे जुन्या जागा परत द्याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच लावण्यात आलेल्या रिफ्लेक्टरच्या स्क्रूमुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांना दुखापत झाल्याचं देखील सांगण्यात आलंय. या प्रश्नांवर व्यापारी आणि शेतकरी एकत्र येत प्रसार माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली आहे. मी 20 वर्ष बसतून त्याच्यावर 70च्या वरती आम्ही पावती फाडणार नाही आणि जरी एकाच दिवशी घरी राहिला माणूस त्याची पावती देणार नाही. जाऊ या किकाला येऊ तेव्हाच पावती देऊ, नाही तर देणार नाही. सदर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जो शेतकऱ्यांना म्हणजे इथे जे भाजी मार्केटला जे व्यापारी किंवा इथून किरकोळ घेणारे माल किंवा वाशिवून आणणारी लोक ही जी माल आणून विकत होती त्यांना या बाजार समितीच्या संचालकांनी सांगितलं की 7 दिवसात तुम्हाला आम्ही कोबा करून देऊ, तदनंतर तुमच्या जागा तुम्हाला परत मिळतील. 7 दिवसानंतर आम्ही सर्व लोक जिथं जिथं सांगितलं तिथे ही लोक भाजी विकण्यासाठी बसल्यानंतर 7 नाही, 15 नाही, 20 नाही, कंप्लीट 2 महिने झाले. 2 महिने झाल्यानंतर तरी याच समस्यांना आम्हाला तोंड द्यावं लागलं. तोंड दिल्यानंतर आम्ही त्यांना विचारलं की काय अजून किती दिवस, तर म्हटलं जागा आखल्या जातील.
जागा आखल्या जातील तर आम्हाला त्याही काय विचारात घेतलं नव्हतं. आखल्यानंतर आम्ही बघितलं की 4x7 च्या जागा दिल्यात आणि मध्ये 3 फुटाचा अंतर सोडलाय. तर या जागेत कसा उभं राहता येईल, कसा माल ठेवता येईल, म्हणून आम्हाला या जागा त्याही ज्या मान्यता केल्यात, जे आखलंय हे आम्हाला मान्य नाही आहे. हे मान्य नसल्यामुळं आम्ही सगळे एकत्र जमलो आणि याचा आम्ही निषेध करतोय. मग आमचा असाच विचार आहे की जशा आमच्या जागा होत्या तशाच आम्ही आमच्या जागेवर बसणार. तदनंतर लोक इथे 90 ते 100 भाजी विकतात आणि यांचे लायसन झाले 143, तर हे लायसन आले कुठून, हे कोणाला द्यायचे आहेत? मग ह्या समस्या आम्हाला समोरासमोर घ्यायला पाहिजे. तर या मीटिंग मध्ये या कुठलेही विषय झालेले नाही आहेत, म्हणून आम्हाला कोणत्या गोष्टी मान्य नाही आहेत. तदनंतर रोडचा विषय आला, पावतीचा विषय आला. पावती 70, कोरोना पहिले 20 रुपये पावती होती, लगेच 50 पावती वाढत 70 रुपये पावती केली. काही लोकांची 120 रुपये पावती आकारली जाते. तर माझं याचं सरळ मत आहे की जी बाजार समितीची जी पावती 70 रुपये होती जुनी, आम्ही मान्य करतो, चला 30-70 रुपये फाडावी आणि ज्यांच्या जशा जागा आहेत त्यांना तशा त्या जागेवर त्यांना बिझनेस करणे किंवा धंदा करण्याची परमिशन द्यावी. आणाधुंदी कारभार जर होत असेल तर या कारभाराचा निषेध केला जाईल. मग तिथे शेतकरी वर्ग असेल, व्यापारी वर्ग असेल किंवा आमच्या इथे येणाऱ्या महिला वर्ग असेल, आम्ही सर्वांचा निषेध करू. आईच्या कुशीत वाढलेल्या त्या 5 मुलींनी आईला अखेरचा निरोप देताना समाजातील रूढींना छेद देत नवा आदर्श घडवलाय. खेड महाडनाका येथे लक्ष्मीबाई तुकाराम पालांडे यांचे 21 ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात 5 मुली, जावई आणि नातवंड्याचा परिवार आहे. आईच्या निधनानंतर 4 मुली सुनैना सावंत, ज्योती मोरे, सुजाता भोसले, नीता रेपाळे यांनी आईच्या पार्थिवाला स्वतःच्या खांद्यावर घेतलं, तर मोठी कन्या ममता भोसले यांनी आईला मुखाग्नी देत अंतिम संस्काराची जबाबदारी पार पाडली. या घटनेतून मुलगा नसला तरी मुली आई वडिलांचं कर्तव्य पूर्ण करू शकतात असा भावनिक आणि पुरोगामी संदेश देण्यात आला. लक्ष्मीबाई पालांडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा दमदार कमबॅक केलाय. जिल्ह्याच्या अनेक भागात आज पावसाच्या जोरदार सरी बरसताना पाहायला मिळाल्या. पावसानं दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती, मात्र आता पावसानं पुन्हा हजेरी लावल्याने बळीराजा सुखावलाय. भात शेतीसह खरीप पिकांसाठी हा पाऊस दिलासादायक ठरत आहे. ऐन श्रावणात पावसाने विश्रांती घेतल्याने शेतीच्या कामांवर देखील परिणाम झाला होता, मात्र आता पावसाचा जोर वाढल्यानं शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्यात. दरम्यान कोकणात पुढील काही दिवस पावसाची शक्यता कायम असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मंडणगडच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे महाविद्यालयात शेअर मार्केटमधील संधी या विषयावर विशेष व्याख्यान संपन्न झाले. गुणवत्ता हमी कक्षांतर्गत अर्थशास्त्र आणि वाणिज्य विभागाने एंजल वन लिमिटेडच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. एंजल वनचे विभागीय प्रशिक्षण व्यवस्थापक इशाक शेख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षण घेत असतानाच पैशांची काटकसर करून त्याची योग्य गुंतवणूक करण्याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा असा सल्ला त्यांनी दिला. पुस्तकी ज्ञानासोबत व्यावहारिक ज्ञान आत्मसात करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्टॉक मार्केटचा पूर्ण अभ्यास करून त्याकडे व्यवसायाची संधी आणि उत्पन्नाचा मार्ग म्हणून पाहता येऊ शकतं असं त्यांनी सांगितलं. यावेळी उपप्राचार्य डॉक्टर विष्णू जायभाये यांच्यासह शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रायगडच्या नागाव बीचवर पारंपरिक आणि लोकप्रिय नारळ फोडी स्पर्धेचा थरार जोरदार रंगला. कोकणात दरवर्षी पावसाळ्यात खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेला यंदाही मोठा प्रतिसाद मिळाला. रायगड जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर सचिन राऊळ आणि राकेश राणे मित्रमंडळाच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा येथून मोठ्या संख्येनं स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार महेंद्र दळवी, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पारंपरिक खेळाला मिळालेला हा उत्स्फूर्त प्रतिसाद विशेष ठरला. दरम्यान या स्पर्धेचे आयोजक आणि रायगड जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर सचिन राऊळ यांच्याशी आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी खास बातचीत केली आहे. कोकणामध्ये सर्वाधिक लोकप्रिय अशी स्पर्धा म्हणून नारळ फोडीची स्पर्धा ओळखली जाते आणि आता ही स्पर्धा रायगड जिल्ह्याच्या बाहेर कोकण राज्य आणि देशभरामध्ये देखील पोहोचत आहे. आणि यासाठी जे स्पर्धेचे आयोजक आहेत, ज्यांनी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे, डॉक्टर सचिन राऊळ असतील किंवा राकेश आनंद राणे मित्रमंडळाच्या वतीनं संयुक्तपणे ही स्पर्धा आयोजित केली जाते. आणि दरवर्षी या स्पर्धेचा प्रतिसाद जो आहे तो अधिक दुपटीने वाढतोय, तिपटीने वाढतोय. सर, काय सांगाल, कशा
पद्धतीची आजची ही स्पर्धा वाटते, कसा प्रतिसाद आहे? खूपच चांगला प्रतिसाद आहे, कारण या स्पर्धेसाठी खास करून आमचे आमदार साहेब माननीय महेंद्र दळवी साहेब आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वाकडीकर साहेब हे स्वतः उपस्थित झाले होते. त्यामुळे आजचा आनंद ऍक्च्युली द्विगुणित झालाय आणि स्पर्धा तर जोरात चालू आहे, कारण स्पर्धक हे अख्ख्या कोकणामधून आलेले आहेत. 2 प्रकारची स्पर्धा होती आणि ही आता सांगतेकडे जाते, तर खूप आनंद होतो आणि खूप मला आनंद होतो की खूप प्रेक्षक वर्ग इथे आलाय आणि स्पर्धा एन्जॉय करत आहे. एकूणच आपण बघतोय की जे हे नारळ आहेत, कोकण म्हटलं की नारळी पोपळीच्या बागा आणि वेगवेगळ्या प्रकारचे नारळ या ठिकाणी नारळीच्या झाडांवर येतात. हा असा कोणत्या प्रकारचा नारळ आहे जो स्पर्धेसाठी वापरला? हा स्पेसिफिक खेळी नारळ आहे, म्हणजे जे आपण रोजच्या जेवणात नारळ वापरतो हा तसा नारळ नाहीये, कारण ह्या नारळाचं वैशिष्ट्य वेगळं असतं. तुम्ही जर एखादा नारळ फुटलेला बघितला तर त्याची कळटीची साईज आहे ही अतिशय जाडी, म्हणजे आपल्या बोटाच्या इतकी जाडी पण आहे. तर याच्यासाठी लोक अगदी म्हणजे जे स्पर्धक असतात ते आजची स्पर्धा झाली की पुढील स्पर्धेपर्यंत हे नारळ शोधत असतात वर्षभर. तर ही स्पर्धा खरोखर बघण्यासारखी आहे. कोकणवासियांची स्पर्धा आहे, कोकणातली स्पर्धा आहे आणि लोक एन्जॉय करतात. स्पर्धेची संकल्पना नेमकी कशी डोक्यात आली आणि कधीपासून ही स्पर्धा आपण राबवताय आणि एकूणच कुठून कोणत्या भागातून स्पर्धक नेमके या स्पर्धेत सहभागी होता? मी साधारणतः हे माझं 8वं वर्ष आहे आणि मी पहिला हातावरची नारळफोडी स्पर्धा घ्यायचो जी सर्वत्र होते. पण आमच्या हे चौल पासून श्रीवर्धन पर्यंत जर तुम्ही जाल तर ही गडगडी प्रकारची एक स्पर्धा आहे, ती खेळली जायची आणि मी मागच्या वर्षापासूनच ती स्पर्धा पण घ्यायला लागलोय. आणि ह्या स्पर्धेला अगदी मालवण, रत्नागिरी ते पालघर, मुंबई आणि आमचे चौल, रेवदंडा, थळ, आवास या विभागातले पण लोक सहभागी झाले. एकूणच आपण बघतोय की गडगडी नारळ असेल त्या नारळाचे जे पद्धतीने ती स्पर्धा खेळली जाते किंवा हातावर नारळ फोडायचा म्हणजे खूप मोठा या ठिकाणी फटका देखील हाताला बसतो. सुरक्षिततेच्या दृष्टीने कसं आहे या ठिकाणी? नाही, जे स्पर्धक असतात तो कोकणातला स्पर्धक आहे, त्याला नारळ कसा हाताळायचा हे माहिती आहे, त्यामुळे सुरक्षितता तो स्वतः सांभाळून घेतो. आणि मूळतः हा श्रावणातला आमचा खेळ आहे, कारण आम्ही पण जरी इथे व्यावसायिक असलो किंवा नारळ पोफळीच्या भागात राहणारे असलो तरी आम्ही या श्रावण महिन्यामध्ये आम्ही थोडे आरामशीर असतो आणि त्याच टायमामध्ये या स्पर्धा असतात, त्यामुळे आम्ही त्याच्यात जास्त आनंद घेत असतो. श्रावण महिन्यातलं एकदम प्रसन्न वातावरण आहे, जल्लोष देखील आहे आणि आता जर बघितलं तर शिवसेनेच्या माध्यमातून आमदार साहेब इथं आले होते किंवा खूप मोठ्या प्रमाणावर पालकमंत्री देखील भरत शेठ झालेले आहेत. एक मनात आनंद वेगळा आहे आणि त्यात हा जल्लोष देखील आहे. कसं वाटतं? नक्कीच आनंद तर आहे, कारण आमचे मंत्री पालकमंत्री झाले, त्यामुळे आम्हाला नक्कीच मी जिल्हा परिषद सदस्य आहे म्हणून खूप आनंद होतोय. कारण मला माहित आहे आता पुढील काळात त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकास आम्ही करू शकतोय, कारण आम्ही एकाच पक्षाचे आहोत आणि आमचे आमदार साहेब आणि पालकमंत्री पण आमचेच असल्यामुळे जास्तीत जास्त निधी आमच्या विभागात आणून विकास कार्य करू शकतोय. एक शेवटचा प्रश्न, स्पर्धा आहे, पारितोषिके आहेत, आकर्षक बक्षीस आहेत, रोख रक्कम देखील आहे. बक्षिसाचं स्वरूप कसं आहे? बक्षीस रोख म्हणजे जे गडगडी नारळ आहे त्याला 21,000 रुपये प्रथम बक्षीस आहे, त्यानंतर 11 आणि 10 वगैरे आहे. तर जे हातावरची नारळ स्पर्धा आहे त्याच्याकडे रोख रक्कम 51,000 रुपये आहे, त्याच्यानंतर द्वितीय 21,000 आहे आणि तृतीय आणि चतुर्थ 11,000 रुपये आणि बरोबर चषक असेल. महिला आणि युवतींची स्पर्धा भरवण्याचं देखील आपल्याला नक्कीच मी बोलल्याप्रमाणे मागच्या काही वर्ष मी विचार करतोय की पुढील काळात आपण महिलांना घेऊन पण या स्पर्धेत आणावं आणि जर महिलांनी पण त्याच्यामध्ये उत्सुकता दाखवायला पाहिजे आणि सहभाग घ्यायला पाहिजे, तर मी पुढल्या वर्षी नक्कीच महिलांसाठी पण अशी स्पर्धा ठेवेन. निश्चितच आपल्यासोबत डॉक्टर सचिन राऊळ होते, जिल्हा परिषद सदस्य रायगडचे देखील ते आहेत आणि एकूणच स्पर्धेचं आयोजन आहे, नेत्रदीपक असं स्पर्धेचं आयोजन आहे, भव्य दिव्य स्वरूपाचं आयोजन आहे आणि मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक वर्ग देखील ही पर्वणी म्हणून या ठिकाणी आनंद घेत असतो. कोकणातील हा पारंपरिक खेळ आणि लोकप्रिय खेळ दिवसेंदिवस देशामध्ये जगामध्ये कसा जाईल यासाठी यांचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी दिसतो आणि त्याला यश देखील येताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड, कोकण. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.